या संदर्भात तहसीलदार असतील, प्रांत असतील, कलेक्टर असतील, यांना माझा सगळ्यांना एक प्रश्न आहे की जर तुमच्या नोटिसेला हे उत्तर असेल तर तुम्ही पुढे काय करणार? मंचरमध्ये महिला पत्रकारावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. हा हल्ला म्हणजे लोकशाहीवरचा घातक प्रहार आहे. मंचर तालुक्यातील खर्डी नाल्यावर झालेल्या अतिक्रमण प्रकरणाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकार स्नेहा बर्वे यांच्यावर गावातील काही समाजकंटकांकडून भीषण आणि भ्याड स्वरूपाचा हल्ला करण्यात आला. काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर NGTV मराठी या न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. ही घटना घडली तेव्हा पत्रकार स्नेहा बर्वे यांच्यासोबत काही शेतकरी देखील होते. समाजकंटकाने अचानक केलेल्या हल्ल्यात महिला पत्रकारासह 2 ते 3 शेतकरी देखील गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना मंचर जिल्हा उपरुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या हल्ल्यादरम्यान स्नेहा बर्वे यांच्या कॅमेरामन याच्यावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत स्वतःला वाचवले. तरी या हल्ल्यात पत्रकार स्नेहा बर्वे यांना शारीरिक मारहाण झाली असून त्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर स्वरूपाची चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या मंचर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. या हल्ल्यामागे कोण आहे सूत्रधार, हा हल्ला होण्यामागे कोणाचा राजकीय वरदहस्त आहे, याचा सखोल तपास सुरू आहे. पत्रकारांवरती हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला. पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले हा फक्त एखाद्या व्यक्तीवरचा नाही तर लोकशाही व्यवस्थेवरचा घातक हल्ला मानला जातो.